नमस्कार मित्रांनो, हर्षल संजी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण आलो आहे रत्नागिरीला, भगवती रत्नदुर्ग किल्ल्याच्या इथे आलं। चला तुम्हाला दाखवतो। चला तर मग रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा उघडण्याची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 आहे। कोणाला भेट द्यायची असेल तर सगळ्यांनी याची काळजी घ्यावी की एक वेळेचं बंधन ठेवलेलं आहे। इथून एंट्री आहे। हे समोर इकडे लाईट हाऊस आहे, हे बघा इकडे। हे आमचे बंधू चाललेत पुढे, तेच गाईड पण आहेत आपले, सगळं काही। म्हणजे ह्या किल्ल्यावरतीच मंदिर आहे, असा हा गेट आहे। चला आपण पुढे, लवकर जायला पाहिजे नाहीतर काळोख होईल। सूर्यास्त लवकर होतो, थंडीच्या दिवसामध्ये सूर्यास्त लवकर होतो। आपण गडावरती आलेलो आहोत। केव्हा? नवरात्रीमध्ये इथे उत्सव असतो। अच्छा अच्छा, नवरात्रीमध्ये इथे मोठा उत्सव असतो आणि इकडे हे सगळे दुकानं वगैरे असतात। ही बघा, ही किल्ल्याची तटबंदी आहे आणि हे पहिलं आपण श्री देवी भगवती मंदिर किल्ले रत्नदुर्ग देवीचं दर्शन घेऊया। हे दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा पुतळा इथे। हे शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख होते आणि याचे मूर्तिकार आहे परमानंद जनार्दन पिलनकर, भाट्टे, रत्नागिरी। हा दीपस्तंभ आहे। श्री देवी भगवती मंदिर जीर्णोद्धार सन 1988 मध्ये संपन्न झाला। कॅमेरा अलाव आहे की नाही माहीत नाही, फोटो काढण्यास मनाई, आतमध्ये जायला मनाई आहे। आपण आतमध्ये जाऊन तोपर्यंत दर्शन घेऊन येऊया। देवीचे दर्शन घेतलेलं, आतमध्ये कॅमेऱ्याला अलाव नाही, त्यामुळे आपण आतमध्ये कॅमेरा घेऊन गेलेलो नाही। रत्नागिरीला याल तर नक्कीच ह्या मंदिराला आणि ह्या किल्ल्याला भेट द्या। अजून आपण पुढे दाखवतोय। मंदिराची पण छान अशी बांधणी आहे, हे बघा। पाठी पण मोठा असा स्पेस आहे। आता थोडा काळोख होत चालला आहे, संध्याकाळचे 6:20 झालेत आणि सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे अंधार पसरत चालला आहे। तुम्हाला दाखवतो बघा, तसा बऱ्यापैकी आहे आवार किल्ल्याचा आणि तटबंदी अजून तशी शाबूत ठेवले, व्यवस्थित आहे। हे बघा,
हे बहुतेक नवीन बांधकाम केलेलं असेल, आपल्याला पण काय एवढं माहिती नाही त्यामध्ये. पण पूर्ण सभोवती राऊंड मारण्यासाठी व्यवस्थित बांधकाम केलं आहे बघा खाली. आणि कठडासुद्धा मजबूत व्यवस्थित बांधलेला आहे. इथे कोण पब्लिक दिसत नाही. आता पुढे आहेत काही पॉईंटवर पब्लिक दिसत आहे. हे बघा अथांग असा हा अरबी समुद्र ह्या किल्ल्यावरून दर्शन होतं. हे बघा सूर्यास्त झालेला आहे. हे बघा इथे एक सूचना दिली, इतिहास डोळ्यांनी बघायचा असेल तर गड किल्ले सांभाळा. हा बुरुज आहे इथे, रेडे बुरुज. ह्या बुरुजावरून टेहळणी व्हायची. हे बघा हा पाठी दिसतोय ना, हा एक इथे एक लिहिलेला आहे बसक्या बुरुज म्हणून. बसक्या बुरुज आहे तिथे. पब्लिक बऱ्यापैकी आहे, एवढा काळोख झालेला असून सुद्धा. आपल्याला काळोख जास्त झाल्यामुळे पूर्ण राऊंड मारता येत नाही. तरी जेवढा दाखवता येईल तेवढा मी दाखवतो आहे तुम्हाला. तिन्ही साईडला समुद्र आहे, फक्त एकच रस्ता आहे येण्यासाठी. हा बघा पूर्ण समुद्र दिसतोय तुम्हाला. आणि तिकडे जेटी आहे पलीकडे. मी इकडे संचित वगैरे वाट बघतात माझी. हे बघा दिसतंय तुम्हाला. आणि समोरच इथे लाईट हाऊस आहे, दाखवतो तुम्हाला. मग अशी दाखवलंच. हे बघा समोर लाईट हाऊस. हां चल आलो, जाऊन आलो मी. हां मंदिराचं पण दर्शन छान होतं इथून. संचित आमचा बघा किल्ला बघायला आलाय. गड चढतोय गड. हा दम देतोय बघा मावळा आम्हाला. हा दम देतोय. चला पूर्ण तिन्ही साईडने समुद्र आहे. मला माहीत नव्हतं आधी, मला वाटलं तिकडे मंदिर आहे. मंदिर इथेच आहे गडावरती. हे बघा हे पूर्ण डोंगर आहेत. एक दोन डोंगर पार करून मग इकडे यायचंय. संचित हाय कर. हां हाय करते. हाय हे बघा लाईट हाऊसची लाईट दिसायला लागले. लाईट हाऊस या चौघांचा काढा. वर चढणाऱ्या एवढं जमलेलो. सर आम्हाला इथं आईस्क्रीम दिलं. आपण आईस्क्रीम दिलं. आता कडे सर्दी आहे ना.
येते येते संचित आमचा आहे ना, त्याला व्हिडिओ शूटिंग करायची होती. संचितला आमच्या फोटो काढायचे होते. त्याला आता काळोख झालाय, 6:35 झाले. तर रत्नागिरीला जर तुम्ही याल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या आणि थोडं लवकर या. आम्ही थोडं लेट आलो, लवकर या, त्यामुळे भरपूर काही फिरण्यासारखं आहे इकडे. रत्नदुर्ग किल्ल्यावरून आपण निघालो आणि आता आलो आहोत इथे. हे राजमाता जिजामाता उद्यान हे बघा, दाखवतो तुम्हाला. ते जुनं नाव थिवा पॅलेस आहे, राजमाता जिजामाता उद्यान. इथे एंट्री फी आहे हे बघा 5 ते 12 वर्षापर्यंत 5 रुपये आणि 12 वर्षावरील 10 रुपये. चला आता आपण जाऊया. होते हर्षलची मजा आहे इकडे. हां घेतलं का? हां हां मला ॲक्च्युअल पण जाता येईल पाहिजे, जरा नेमका संडे आहे म्हणून. हे इथे लहान मुलांना खेळायला आहे. चला चला चला. कोण? रोटी घेऊया चल. कुठे बसताय तुम्ही? आहे कटडन. हां मामासोबत आहेत, मामा आपल्या सोबत आहे. हा इथे एक पॉईंट आहे. दिवसा इथून छान व्ह्यू असतो. हे काय पूर्ण जेटी आहे का इकडे? हे काय आहे इकडे? अच्छा हे खाडी आहे. अच्छा ही खाडी आहे पूर्ण. भाट्याचा पूल तिकडे. अच्छा अच्छा अच्छा. पुलाच्या पुढे समुद्र. अच्छा खालून दाखवता येईल ना पूल आपल्याला? तिथे संपा खाली. हां भाटे पूल भाटे. अच्छा हे बघा इथे छान असा व्ह्यू आहे त्या उद्यानामध्ये. लहान मुलांना तर मजाच येते. जुन्या पायऱ्या आहेत ना त्या खूप उंच आहेत. या जुन्या पायऱ्या म्हटलं खूप उंच आहेत ना. हां हे बघा ह्या उंच पायऱ्या हे नवीन बांधलेल्या आहेत ना, त्या आपल्या नॉर्मल पायऱ्या. संचितला दादाने घेतलं आहे त्याच्या उचलून मस्त, त्याला मजा येते. हे बघा छान वाटतंय ना. हे बघा हा व्ह्यू किती छान आहे. लेझर लाईट त्याचा कलर बदलेल. रेड लाईट सॉलिड हे पण छानच वाटतं हा लाईट.
संध्याकाळी 6:30 वाजले तरी सुद्धा इकडे बघा मुंबईसारखं पब्लिक आहे. रत्नागिरीला सुद्धा खूप सारे पब्लिक येतात ह्या उद्यानामध्ये. आज शनिवार आहे ना, त्यामुळे मुलांना कसं एक विरंगुळा म्हणून गार्डनमध्ये घेऊन येतात ह्या उद्यानामध्ये. हे मुलांसाठी झोपाळे वगैरे, हे स्लायडिंग छोट्या मुलांचं. बरेच सारे गेम्स आहेत इथे, हे बघा. आणि हे तर सगळ्यांचं फेवरेट, उड्या मारायला, सरपडायला. या उद्यानाचं नाव पूर्वी थिबा पॅलेस म्हणून होतं, पण आता आपल्या जिजाऊंचं नाव दिलं आहे त्याला. बोटिंग पण आहे बघा, लहान मुलांना कसं बोटिंग, छान असं बोटिंग आहे. इथे एक बोट आहे. हे हर्षल, वेळ जाईल यामध्ये. हा, जातोयस? तिकडे आहे का? हां हां. हर्षलला इथे खेळायचं आहे, जसं जत्रेमध्ये उड्या मारतात तसं. आणि हा बघा इथे पाळणा पण आहे, आकाश पाळणा छोटासा लहान मुलांसाठी. आणि ही ट्रेन सुद्धा आहे बघा छोटीशी. आणि इथे बांधकाम चालू आहे ह्याचं. पॅलेसचं बांधकाम चालू आहे. अच्छा, पॅलेसचं काम चालू आहे, पण परवानगी आहे वरती जायला. चला आपण दाखवूया. रंगरंगटी बाकी आहे आणि थोडंफार काम सुद्धा बाकी आहे. हा इथे एक पॉइंट आहे बघा, आपण किती छान दिसते इथून बघा व्ह्यू. हा व्ह्यू खूपच छान दिसतोय. आणि तो बघा, तो ब्रिज बोलला तो इथून बघा व्यवस्थित दिसतोय. साईडने असं राऊंड मारायला सुद्धा आहे पूर्ण. हे बघा ट्रेन चालू झाली बघा. लहान मुलांची तर मज्जाच आहे इथे. हा पूर्ण राऊंड मारता येतोय आपल्याला अजून एक फ्लोअर चढायचा आहे. चला जाऊया आपण.
ह्या लाईटमुळे माझं सारखं लक्ष तिकडे जातं आहे. तोच व्ह्यू घ्यावा असा वाटतोय. अजून एक फ्लोअर चढायचं आहे आपल्याला. बोल. मी आली तिकडे राऊंड मारून मला अच्छा, इकडे बांधकाम चालू आहे अजून. इकडे वस्ती आहे पूर्ण मोठी. हे बघा इकडे लाईट दिसते, पूर्ण वस्ती आहे. इकडे खाडी आहे पूर्ण इकडे. हा व्ह्यू एक बघण्यासारखा आहे, मस्त बघा. साईडला पूर्ण व्हाईट व्हाईट लाईट आणि मध्ये बघा कलरफुल कलरफुल. किती छान वाटतंय बघा. चला मग इथून आपण पुन्हा खाली जाते. लहानपणापासून नाव मी ऐकलं होतं थिबा पॅलेस म्हणून, पण पहिल्यांदा इथे व्हिजिट देण्याचा योग आला. अच्छा, आता आपण खाली आलो आहोत एकदम. इथून सुद्धा आपण व्ह्यू घेऊ शकतो छान. पण वरून तर अजूनच छान वाटत होतं. चला मग आपण जाऊया. हर्षल कुठे गेम खेळतोय, त्याला कुठे उड्या मारायचं दाखवूया. कुठे उड्या मारतोय ते. हे बघा ट्रेन चालू झाले. आज मला असा फील येतो की कुठल्या तरी मुंबईच्या जत्रेमध्ये चालू आहे असं वाटतंय मला. कारण जत्रेमध्ये हे सगळे मुंबईला आपल्याला जत्रेमध्येच कुठेतरी हे बघायला मिळतं. सगळं जत्रेमध्येच बघायला मिळतं आपल्याला मुंबईला. कोण आहे? संचित. संचित कुठे? संचित हे संचित. अहो काय संचित पण उड्या मारतोय. उड्या मार. हा जा जा, अजून पुढे जा, पुढे जा. अहो हर्षल संचित उड्या मारतायत. स्वरा ए स्वरा स्वरा
संचित उभा राहा संचित. हा उड्या मार. ए हर्षल हर्षल ऐकत नाही ना मग. सावकाश. हा व्हिडिओ केलाय मी, दाखवतो तर आईला तर दाखव. आईला दाखवतो. व्यवस्थित आहे ना. असं काय येतो उलटा सुलटा. काय बरोबर. ते बघ कसे येत आहेत. तो बघ कसा आला. मला वाटतं मी इकडे स्पायडरमॅन आहे. हे पण संचित ओरडतोय. जास्त हलवू नका सांगतोय. चला मग आपला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.